हे मंडळी नमस्कार। आज आपण बनवणार आहोत अंडा ड्राय मसाला। त्याच्यासाठी 3 कांदे कापून घेतलेत, 2 टोमॅटो घेतलेत मोठे कापून, कोथिंबीर घेतली, कढीपत्ता, आलं आणि लसूण वाटून घेतलेत आणि 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात, चिरा देऊन घेतलेत। तर चला, आणि हे बॉईल एग घेतलेत 6। तर आता आपण भाजी बनवायला घेऊया। त्याच्या आधी आपल्याला हे अंडे जरा फ्राय करून घ्यायचे आहेत तेलावरती। तर तेल मी टाकते कढईमध्ये। तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे। हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अंडी परतवून घ्यायची आहेत। तर मी अंडींना थोडेसे असे चिरा देऊन घेते, म्हणजे हे मिठाचं जे आहे तेलामध्ये आपण मीठ हळद जे टाकणार आहोत ते अंडीमध्ये व्यवस्थित असं मुरून जाईल। तर अशा अंडी मी फ्राय करून घेते तेलावरती, व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे। बघा झालेले आहेत। असे अंडी जर तुम्ही फ्राय करून घेतले ना तर ते भाजीमध्ये त्याचा जो पिवळा भाग आहे तो वेगळा होत नाही। हे व्यवस्थित असे राहतात, तुटत नाही, फुटत नाही। त्याच्यामुळे भाजी पण आपल्याला खायला टेस्टी लागते। तर हे असे मी परतून घेते। झालेले आहेत आपले आता परतवून, मी काढून घेते एका ट्रेमध्ये। तर हे मी काढून घेते याप्रमाणे। ही भाजी अतिशय टेस्टी लागते खायला, तुम्ही खाऊन बघा। त्याच तेलामध्ये आता आपल्याला राई टाकायची आहे, जिरा टाकला आहे मी 1 चमचा, कढीपत्ता टाकायचा आहे, हिरवी मिरची टाकायची आहे, कांदा टाकूया आता। कांदा टाकल्यानंतर आपल्याला आलं लसूणची जी आपण वाटून पेस्ट केलेली आहे ती पण टाकून घ्यायची आहे। मीठ टाकूया 1 चमचा आणि याला व्यवस्थित असं परतून घेऊया। आता आपण याच्यावरती झाकण ठेवून देऊया, म्हणजे वाफेमध्ये मस्त शिजेल। बघून घेऊया आपण। हे बघा, कांदा थोडासा शिजल्यासारखा होतो तोपर्यंत आपण झाकण देऊन असं त्याला शिजवून घ्यायचं आहे। झालेला आहे आता। तर आता आपण याच्यामध्ये हळद आणखी थोडीशी टाकून घेऊया। हळद टाकू, 2 चमचे तिखट टाकूया। तिखट टाकल्यानंतर आता आपण कांदा लसूणचा मसाला टाकूया 3 चमचे। बघा याप्रमाणे तुम्ही पण टाकून घ्यायचं आहे। रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करून बघा, खूप टेस्टी लागते खायला। आता मी कांदा लसूणचा मसाला टाकते 2 चमचे। बघा अतिशय टेस्टी लागते, सुक्कीच भाजी होते ही। धना जिरा पावडर टाकते मी 2 ते 3 चमचे। पराठ्यासोबत, फुलक्यासोबत आणि भातासोबत खूप छान लागते ही भाजी। त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा। दरवेळी आपण फक्त रस्सा ग्रेव्ही असं बनवतो, पण ही भाजी नक्की ट्राय करा। याच्यात जास्त आपण वाटण वगैरे घातलेलं नाही। गरम मसाला घेते मी 1 चमचा, माझ्याकडे रेडीमेडच होता तोच मी टाकला आहे। आणि याच्यामध्ये आपल्याला एव्हरेस्टचा जो चिकन मसाला येतो ना तो मी टाकलेला आहे 1 चमचा। याला आपण व्यवस्थित असं परतवून घेऊया आता। मसाले व्यवस्थित तेलावरती भाजून घ्यायचे। तर मी भाजून घेते तेलावरती व्यवस्थित असे, मसाल्यांचा कच्चेपणा राहिला नाही पाहिजे। भाजताना कांद्यांना पण असं थोडंसं चम्मचच्या साहाय्याने दाबून असं भाजायचं आहे। हे बघा याप्रमाणे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं। मसाले भाजले गेले की त्याच्यामध्ये आपण आता टोमॅटो घालणार आहोत। 2 मोठे घेतलेले टोमॅटो मी बारीक पातळ अशी स्लाइस करून घेतलेले। व्यवस्थित असा टोमॅटो भाजला गेला की त्याच्यावरती आपण थोडीशी कसुरी मेथी घालायची आणि त्याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे याच्यावरती, पाणी घालून आणि मग याला शिजवून घ्यायचं। बघा पाणी टाकून घेतलं आहे, तर थोडंसं हलवून याला आपण झाकण देऊया, म्हणजे अजून वाफेमध्ये टोमॅटो पण व्यवस्थित असं शिजून जाईल। आपण एकदा बघून घेऊया झाकण काढून। हे बघा किती मस्त तरी सुटलेली आहे। पुन्हा आपण याच्यामध्ये थोडंसं दही घालणार आहोत, अर्धी वाटी घेतलं आहे मी। त्यालाही व्यवस्थित असं परतवून घेऊ, झाकण ठेवून देऊया थोडंसं, म्हणजे आणखी व्यवस्थित मसाले शिजतील। बघा किती मस्त तरी सुटलेली आहे, 1 नंबर दिसते एकदम। बघा या टाईपची अशी आपल्याला हा मसाला झालेला पाहिजे। आता याच्यामध्ये आपण एक करून अंडी सोडून घेऊया, व्यवस्थित अशी सोडून घ्यायची आहे। याला फक्त एकच वाफ आणायची आता आपल्याला, अंडी टाकून आणि मग याला थोडंसं झाकण देऊन वाफ आणून घेऊया की मग रेडी आहे आपली भाजी अंडीची। म्हणजे हा मसाला होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। बघा झालेलं आहे आता आपलं।
आता आपण याच्यावरतून आहे ना थोडीशी कोथिंबीर भुरभरून घेऊ आणि एकदम टेस्टी अशी तुमची अंडा मसाला रेडी आहे. खूप छान लागतं, अप्रतिम लागतं. मी तुम्हाला प्लेटमध्ये सर्व करून दाखवते. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. खूप चवीला अतिशय उत्तम लागते. थोडीशी आंबट, थोडीशी तिखट, छान अशी लागते. हे बघा किती मस्त, दिसायलाही छान आहे आणि चवीला पण खूप उत्तम लागते. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.